बाजारात पैसे गुंतवायला भीती वाटतेय, पण त्याच वेळी चांगला परतावाही हवाय. अनेकांना वाटतं की सुरक्षितता आणि चांगली वाढ ह्या दोन्ही गोष्टी एकत्र मिळूच शकत नाही. पण आज आपण एक अशी स्मार्ट स्ट्रॅटेजी पाहणार आहोत जिथे हे शक्य आहे. चला तर मग बघूया कशी. फक्त 10 वर्षांची शिस्त आपल्या रिटायरमेंटचं चित्र पूर्णपणे बदलून टाकू शकते. बहुतेक गुंतवणूकदार याच चक्रात अडकतात. फक्त SIP केली तर बाजाराच्या चढ उतारांची भीती वाटते, आणि फक्त फिक्स्ड रिटर्न मध्ये अडकून राहिलो तर संपत्ती इतकी हळू वाढते की महागाईच तिला हरून टाकते. मग करायचं काय? तर मग प्रश्न हा आहे की यावर काही स्मार्ट उपाय आहे का? असा काही मार्ग जो आपल्याला बाजाराच्या जोखमीपासून वाचवेल आणि चांगली संपत्ती निर्माण करायला मदत करेल? हो, नक्कीच आहे. आणि त्याचं नाव आहे स्मार्ट कॉम्बिनेशन स्ट्रॅटेजी. हे एक असं हायब्रिड मॉडेल आहे जिथे आपण सुरक्षिततेला आणि वाढीला अगदी हुशारीने एकत्र आणतो. चला, हे नेमकं कसं काम करतं ते समजून घेऊया. ही स्ट्रॅटेजी फक्त 2 सोप्या पायऱ्यांमध्ये काम करते. स्टेप 1, आधी एका फिक्स्ड रिटर्न देणाऱ्या पर्यायामध्ये गुंतवणूक करून आपला पाया मजबूत आणि सुरक्षित करायचा. आणि स्टेप 2, त्या गुंतवणुकीतून जे काही उत्पन्न मिळेल त्याला थेट एका चांगल्या SIP मध्ये गुंतवायचं. म्हणजे काय? तर एका गुंतवणुकीतून दुसऱ्या गुंतवणुकीला ताकद द्यायची. आता ह्यातली जी पहिली गुंतवणूक आहे ना, म्हणजे फिक्स्ड इन्कम प्लॅन, त्याची भूमिका खूपच महत्वाची आहे. ती आपलं मूळ भांडवल तर सुरक्षित ठेवतेच, पण एक नियमित उत्पन्नही तयार करते. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जेव्हा शेअर बाजार गडगडतो तेव्हा हाच प्लॅन एका शॉक ॲब्झॉर्बर सारखं काम करतो आणि आपल्या SIP ला जिवंत ठेवतो. जर अशा प्रॅक्टिकल आयडियाज आपल्याला आवडत असतील तर फायनान्स जर्नी विथ जयेशला नक्की सबस्क्राईब करा. चला, आता कागदावरची गोष्ट बाजूला ठेवून हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते बघूया. यासाठी आपण एक रिअल लाईफ केस स्टडी घेऊया. बजाज लाईफ एस योजनेचं उदाहरण घेऊन आपण हे समजून घेऊया. समजा ह्या योजनेत 12 वर्षांच्या काळात आपण एकूण 11,98,000 रुपयांची गुंतवणूक केली. ही झाली आपली मूळ रक्कम, या संपूर्ण स्ट्रॅटेजीचा पाया. आता या गुंतवणुकीतून आपल्याला मिळतं काय? तर एक उदाहरण म्हणून 8% परतावा गृहीत धरला तर यातून दरवर्षी सुमारे 41,885 रुपयांचं उत्पन्न मिळू शकतं. यामध्ये 16,754 रुपये गॅरंटीड उत्पन्न आणि साधारण 25,131 रुपये नॉन गॅरंटीड बोनस असू शकतो. आणि जेव्हा हा प्लॅन मॅच्युअर होईल तेव्हा यातून मिळणारी एकूण रक्कम असू शकते जवळपास 38,40,000 रुपये. आणि लक्षात घ्या, या रकमेवर बाजाराच्या चढ उतारांचा थेट परिणाम होत नाही. ही रक्कम बऱ्यापैकी सुरक्षित आहे. ही तर झाली पायाची गोष्ट. पण आता आपण वळूया आपल्या खऱ्या वेल्थ इंजिनकडे, जे आपल्या संपत्तीला वेगाने पुढे घेऊन जाईल. आता आपण काय करणार? तर फिक्स्ड प्लॅन मधून जे वार्षिक उत्पन्न मिळालं त्यातूनच दरमहा साधारण 3,500 रुपयांची SIP सुरू करणार. म्हणजे पगाराला हात लावायची गरजच नाही. ही SIP आपण पुढची 10 वर्ष चालू ठेवली आणि त्यावर सरासरी 12% वार्षिक परतावा अपेक्षित धरला तर काय होईल? बघा, या 10 वर्षांमध्ये आपली एकूण गुंतवणूक होईल 4,20,000 रुपये. पण चक्रवाढीच्या जादूमुळे त्याचं भविष्यातील मूल्य वाढून होईल तब्बल 8,10,000 रुपये. म्हणजे जवळजवळ दुप्पट. हीच तर आहे शिस्तबद्ध गुंतवणुकीची ताकद. थांबा, अजून एक गंमत आहे. जर आपण दरवर्षी SIP ची रक्कम फक्त 10%नी वाढवली, ज्याला स्टेप अप SIP म्हणतात, तर काय होऊ शकतं? तर हाच निधी वाढून थेट 13 ते 15 लाख रुपयापर्यंत जाऊ शकतो. विचार करा, एका छोट्याशा बदलाने किती मोठा फरक पडतो. चला, आता या दोन्ही गुंतवणुकींना एकत्र आणूया आणि बघूया की 10 वर्षांच्या या प्रवासाखेरीज आपल्या संपत्तीचं एकूण चित्र कसं दिसतं. आणि हा आहे तो जादुई आकडा. फिक्स प्लॅन मधून मिळालेले 38.4 लाख आणि स्टेप अप SIP ने तयार केलेले 15 लाख, दोन्ही एकत्र केले तर आपला एकूण निधी पोहोचतो तब्बल 53 लाख रुपयांवर. हे आहे स्थिरता आणि वाढ यांच्या स्मार्ट कॉम्बिनेशनचं परफेक्ट उदाहरण. ही स्ट्रॅटेजी इतकी यशस्वी का ठरते? कारण सोपं आहे. एक, आपल्या SIP साठी पैसा पगारातून नाही तर दुसऱ्या गुंतवणुकीतून येतो. 2, बाजारात घसरण झाली तरी आपण घाबरून SIP बंद करत नाही. आणि 3, आपण भावनांच्या आहारी जाऊन
निर्णय घेत नाही. ही एक प्रकारे इमोशन फ्री इन्व्हेस्टिंग आहे. जर आपल्यालाही अशीच एक पर्सनलाइज योजना हवी असेल तर कॉमेंटमध्ये रिटायरमेंट असं लिहा. ही स्ट्रॅटेजी खरंच खूप चांगली आहे, पण कोणतीही गुंतवणूक करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. चला आता काही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देऊया. हे 4 नियम कायम लक्षात ठेवा. पहिलं, फिक्स्ड प्लॅन हा पोर्टफोलिओचा एक भाग आहे, तो इक्विटीचा पर्याय नाही. दुसरं, SIP ही लॉंग टर्मसाठी असते, किमान 10-15 वर्ष तरी संयम ठेवावा लागतो. तिसरं, बाजार पडल्यावर SIP थांबवणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. आणि चौथं, गरजेपेक्षा जास्त विमा घेणं टाळा. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, संपत्ती म्हणजे फक्त हाय रिटर्न्स मिळवणं नाही, तर आपल्या गुंतवणुकीची एक स्मार्ट रचना तयार करणं आहे. कारण एक चांगली रचनाच आपल्याला दीर्घकाळात सुरक्षित आणि श्रीमंत बनवते. जर आपल्यालाही अशाच प्रकारे आर्थिक नियोजन करायचं असेल, गुंतवणुकीच्या नवनवीन स्ट्रॅटेजी शिकायच्या असतील, तर फायनान्स जर्नी विथ जयेशला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. आपल्याला जर यावर अधिक माहिती हवी असेल, आपल्या गरजेनुसार काही कॅल्क्युलेशन्स हवी असतील किंवा वैयक्तिक सल्ला हवा असेल, तर आमच्याशी कधीही संपर्क साधू शकता. आपला आर्थिक प्रवास अधिक चांगला करण्यासाठी मदत करायला आम्हाला नक्कीच आवडेल. फायनान्स जर्नी विथ जयेशवर दिलेली माहिती केवळ शिक्षण आणि जागरूकतेच्या उद्देशाने आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. भूतकाळातील परतावा भविष्यातील कामगिरीची हमी देत नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा आणि आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. जब भी रिटायरमेंट प्लानिंग की बात आती है तो एक सवाल हमेशा दिमाग में घूमता है, क्या हम सुरक्षित निवेश करें या फिर ज्यादा मुनाफे के लिए थोड़ा जोखिम उठाएं. आज हम एक ऐसी स्मार्ट स्ट्रैटेजी को समझेंगे जो इन दोनों का बेस्ट कॉम्बिनेशन है, ताकि रिटायरमेंट का सफर तनाव मुक्त भी रहे और फायदेमंद भी. एक तरफ है ज्यादा मुनाफे का लालच, तो दूसरी तरफ अपनी मेहनत की कमाई खोने का डर. और इसी कश्मकश में ज्यादातर निवेशक फंस जाते हैं, जिससे प्लानिंग की चिंता और भी बढ़ जाती है. तो देखिए, निवेश की दुनिया में ना मोटे तौर पर दो ही रास्ते दिखते हैं. एक है बाजार का रोमांच, जहां रिटर्न तो शानदार मिल सकता है, पर रातों की नींद और दिन का चैन भी जा सकता है. और दूसरा है सुरक्षित निवेश का शांत रास्ता, जहां पैसा तो सेफ रहता है पर ग्रोथ बिल्कुल कछुए की चाल से होती है. लेकिन क्या हो अगर इन दोनों के बीच कोई तीसरा ज्यादा स्मार्ट रास्ता हो, एक ऐसी हाइब्रिड स्ट्रैटेजी जो सुरक्षा की गारंटी भी दे और ग्रोथ की रफ्तार भी. चलिए आज इसी अनोखे रास्ते को डिकोड करते हैं. तो ये जो स्मार्ट रास्ता है, इसे कहते हैं हाइब्रिड स्ट्रैटेजी. इसका सिद्धांत सुनने में बहुत सरल है, पर यह बेहद शक्तिशाली है. इसमें होता क्या है, हम एक स्थिर और सुरक्षित निवेश से एक रेगुलर इनकम बनाते हैं और फिर उस इनकम को बाजार से जुड़ी ग्रोथ में लगाते हैं. इस स्ट्रैटेजी की सबसे खास बात, जो हमारी मूल जमा पूंजी है, उसे हम जोखिम में डालते ही नहीं. हम एक ऐसे एसेट में निवेश करते हैं जो एक तय आमदनी देता है और सिर्फ उस आमदनी को ही बाजार में लगाकर लंबी अवधि में वेल्थ बनाते हैं. ये एक सिंपल 2 कदमों वाली प्रक्रिया है. पहला कदम है स्टेबल एंकर बनाना, जो एक तरह से हमारी नींव है. ये कोई फिक्स्ड इनकम प्लान हो सकता है. दूसरा कदम है ग्रोथ इंजन शुरू करना, जहां स्टेबल एंकर से मिली इनकम एक SIP को चलाती है. ये दोनों एक दूसरे के लिए काम करते हैं. तो चलिए इस सिस्टम के पहले और सबसे जरूरी हिस्से से शुरू करते हैं, यानी स्टेबल एंकर से. ये वो मजबूत नींव है जिस पर हमारी पूरी वेल्थ की इमारत खड़ी होगी. आइए इसे और करीब से समझते हैं. सोचिए, ये स्टेबल एंकर एक शील्ड की तरह है. ये ना सिर्फ हमारी मूल पूंजी को सुरक्षित रखता है, बल्कि एक तय इनकम भी देता है. और इसका सबसे बड़ा फायदा, जब बाजार गिर रहा होता है और ज्यादातर लोग डर कर निवेश रोक देते हैं, तब भी ये एंकर आपकी SIP को बिना रुके फ्यूल देता रहता है. चलिए इसे एक असल उदाहरण से समझते हैं. हम एक ऐसी जीवन बीमा बचत योजना को देखेंगे जो बाजार से जुड़ी नहीं है, मतलब नॉन लिंक्ड है, और जिसमें कंपनी के मुनाफे में हिस्सेदारी भी मिलती है, यानी ये पार्टिसिपेटिंग है. तो इस प्लान में क्या है, हमें 12 साल तक हर साल लगभग 1 लाख रुपए का प्रीमियम देना है.
इसका मतलब है कि इस स्ट्रैटेजी की नींव रखने के लिए हमारा कुल निवेश लगभग 12 लाख रुपए का होगा। अब देखिए, 8% के अनुमानित रिटर्न पर ये प्लान हर साल करीब 41,885 रुपए की आमदनी पैदा करता है। यही वो पैसा है जो हमारी वेल्थ मशीन यानी हमारे ग्रोथ इंजन को चलाएगा। और बात सिर्फ सालाना आमदनी की नहीं है, प्लान की पूरी अवधि में ये स्टेबल एंकर कुल मिलाकर लगभग 38.4 लाख रुपए का लाभ दे सकता है। और याद रखिए, ये जो रिटर्न है, इसका बाजार के उतार चढ़ाव से कोई लेना देना नहीं है। तो हमारी नींव तो मजबूत हो गई। अब चलते हैं इस स्ट्रैटेजी के सबसे मजेदार हिस्से पर, द ग्रोथ इंजन। ये वो पावर हाउस है जहां असल में दौलत तेजी से बढ़ेगी। तो वो जो हमारे स्टेबल एंकर से करीब 42,000 रुपए की सालाना आमदनी हो रही थी ना, अब हम उसे सीधा अपनी ग्रोथ इंजन में लगा देंगे, जो कि एक एसआईपी है। तो हमारा प्लान बड़ा सिंपल है। स्टेबल एंकर से मिली आमदनी से हम हर महीने 3,500 रुपए की एक एसआईपी शुरू करेंगे। इसे हम अनुशासित होकर 10 साल तक चलाएंगे और बाजार से 12% के औसत सालाना रिटर्न की उम्मीद रखेंगे। और यहीं पर हमें कंपाउंडिंग का असली जादू देखने को मिलता है। 10 सालों में हमारा कुल निवेश, जो कि 4.2 लाख रुपए है, बढ़कर लगभग दोगुना यानी 8.1 लाख रुपए हो जाता है। ये सिर्फ अनुशासन की ताकत है। पर हम यहीं नहीं रुकेंगे। क्या इस ग्रोथ को और तेज किया जा सकता है? जी हाँ, बिल्कुल। और इसका तरीका है स्टेप अप एसआईपी, जहां हम हर साल अपनी एसआईपी की रकम थोड़ी थोड़ी बढ़ाते हैं। जरा इस फर्क को देखिए। सोचिए, हर साल बस 10%, सिर्फ 10% एसआईपी बढ़ाने से 10 साल बाद की वैल्यू 8.1 लाख रुपए से सीधा पहुंच जाती है लगभग 15 लाख रुपए पर। ये एक छोटा सा कदम हमारी दौलत को लगभग दोगुना कर सकता है। तो हमने स्टेबल एंकर की सुरक्षा भी समझ ली और ग्रोथ इंजन की ताकत भी। अब समय है इन दोनों टुकड़ों को जोड़कर पूरी तस्वीर देखने का कि हमारी मेहनत का अंतिम नतीजा क्या होता है। तो एक तरफ हमारी फिक्स्ड प्लान से मिले 38.4 लाख रुपीज और दूसरी तरफ हमारे स्मार्ट स्टेप अप एसआईपी से बने 15 लाख रुपए। जब ये दोनों ताकतें मिलती हैं तो हमारी कुल संपत्ति लगभग 53.4 लाख रुपीज तक पहुंच जाती है। मतलब सिर्फ 12 लाख के निवेश से एक स्मार्ट हाइब्रिड स्ट्रेटेजी के जरिए 53 लाख से ज्यादा की वेल्थ बनी। यही है सुरक्षा और ग्रोथ के कॉम्बिनेशन की असली ताकत। तो सवाल ये है कि ये स्ट्रैटेजी आखिर काम क्यों करती है? इसका सबसे बड़ा कारण है, ये निवेश से इमोशंस को, मतलब डर और लालच को बाहर कर देती है। जब बाजार गिरता है तो हमें अपनी एसआईपी बंद करने की टेंशन नहीं होती, क्योंकि उसे फिक्स्ड इनकम प्लान से पैसा मिल रहा होता है। ये अनुशासन को ऑटोमेटिक बना देती है। इस स्ट्रैटेजी को अपनाते हुए कुछ बातें हमेशा याद रखनी है। पहली, फिक्स्ड प्लान स्थिरता के लिए है। ये बाजार के रिटर्न की जगह नहीं ले सकता। दूसरी, एसआईपी में धैर्य रखना जरूरी है। ये एक लंबी अवधि का खेल है। और सबसे जरूरी नियम, जब बाजार गिरे तो घबराकर अपनी एसआईपी कभी ना रोकें, क्योंकि असल में वही सबसे सस्ता खरीदने का सबसे अच्छा मौका होता है। तो आखिर में बस इस एक बात को याद रखना है, असली दौलत सिर्फ ऊंचे रिटर्न के पीछे भागने से नहीं बनती, बल्कि एक स्मार्ट स्ट्रक्चर, एक अनुशासित सिस्टम बनाने से बनती है, जो समय के साथ चुपचाप हमारे लिए काम करता रहे। आपल्यापैकी अनेकांना रिटायरमेंटसाठी पैसे तर वाचवायचे असतात, पण शेअर मार्केटच्या जोखमीची भीती वाटते, नाही का? मग जास्त परतावा पण हवा आणि गुंतवणूक सुरक्षितही हवी, या दोन्ही गोष्टी एकत्र कशा साधायच्या? आज आपण एका अशाच हायब्रिड स्ट्रॅटेजी बद्दल बोलणार आहोत, जी नेमकं हेच देण्याचं वचन देते। विचार करा की बाजारातली जोखीम न घेता, म्हणजे रिस्क फ्री राहूनही जर मोठी संपत्ती तयार करता आली तर कसं वाटेल? ही हायब्रिड स्ट्रॅटेजी नेमकं हेच कसं करता येईल याचा एक मार्ग दाखवते। ही आयडिया खरं तर खूपच सोपी आहे। यात सुरक्षा आणि ग्रोथ, म्हणजे सेफ्टी आणि वाढ, या दोन्हींचा एक मस्त मेळ। नमस्कार, आज आपण एका अशा प्रश्नाबद्दल बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या मनात असतो। पैसे गुंतवायचे तर लमसम की एसआयपी? दोन्ही पद्धती भारी आहेत, पैसा बनवून देतात, पण खरा स्मार्ट इन्व्हेस्टर तोच ज्याला कळतं की कुठलं हत्यार कधी वापरायचं। चला मग बघूया यात काय आहे ते। हे बघा, गुंतवणुकीचा एक छोटासा चुकीचा निर्णय आणि फायनान्शियल फ्रीडम थेट 10 वर्षांनी पुढे ढकललं जातं। विचार करा, फक्त एका निर्णयावर आपलं अख्खं भविष्य अवलंबून आहे।
म्हणूनच योग्य माहितीशिवाय एक पाऊलही पुढे टाकायचं नाही. तर मग प्रश्न हा आहे की समजा एखाद्याचा पगार 40,000 रुपये महिना आहे, तर त्याच्यासाठी नक्की योग्य मार्ग कोणता? चला आपण एक प्रॉपर उदाहरण घेऊनच समजावून घेऊ की गुंतवणुकीचा प्रवास कसा सुरू करायचा आणि बेस्ट स्ट्रॅटेजी काय असू शकते. ओके, तर सगळ्यात आधी हे बघूया की गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडणं इतकं महत्वाचं का आहे आणि त्याचा आपल्या भविष्यावर नेमका काय फरक पडतो. आता आपण आपल्या दोन मेन हत्यारांबद्दल बोलूया, SIP आणि लमसम. म्हणजे नेमकं काय आहे हे आणि हे काम कसं करतात ते जरा समजून घेऊया. बरेच लोक काय समजतात की SIP विरुद्ध लमसम अशी काहीतरी फाईट आहे, पण तसं अजिबात नाही आहे. हे ना एकाच टूल बॉक्स मधली दोन वेगवेगळी हत्यारं आहेत आणि त्यांचा वापर वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये करायचा असतो. तर SIP म्हणजे काय? सिंपल भाषेत शिस्त. दर महिन्याला एक फिक्स रक्कम आपल्या बँक अकाउंटमधनं ऑटोमॅटिक कट होते आणि आपण निवडलेल्या म्युच्युअल फंडमध्ये जमा होते. ज्यांचा पगार दर महिन्याला येतो ना, त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. SIPची खरी ताकद आहे शिस्त आणि रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग मध्ये. आता हे काय आहे? सोपं आहे. जेव्हा मार्केट डाऊन असतं तेव्हा त्याच पैशात जास्त युनिट्स मिळतात आणि जेव्हा मार्केट वर जातं तेव्हा कमी युनिट्स. यामुळे होतं काय की लॉंग टर्म मध्ये तुमची सरासरी खरेदी किंमत कमी राहते आणि रिस्क सुद्धा कमी होते. आता SIPच्या अगदी उलट आहे लमसम. इथे काय होतं की एक मोठी रक्कम एकाच वेळी गुंतवली जाते. म्हणजे समजा बोनस मिळाला किंवा एखादी FD मॅच्युअर झाली तर तो सगळा पैसा एकदाच गुंतवून टाकायचा. लमसमची खरी पॉवर आहे संधी साधण्यात. म्हणजे जेव्हा मार्केट 10-20% पडतं ना, तेव्हा मोठी रक्कम टाकून कमी भावात जास्त युनिट्स विकत घेता येतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटची बरोबर वेळ साधणं हे खूप अवघड काम आहे आणि त्यात धोकाही तितकाच आहे. मग प्रश्न येतो की योग्य वेळी योग्य साधन कसं निवडायचं. चला बघूया आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. एकदम सोप्या शब्दात सांगायचं तर SIP आहे शिस्तीसाठी आणि लमसम आहे संधीसाठी. SIP आपल्याला रेग्युलर गुंतवणुकीची सवय लावते, तर लमसम मार्केट पडल्यावर त्याचा फायदा उचलायची संधी देतं. हे बघा, एकदम क्लिअर आहे. जर मार्केटमध्ये खूप चढ उतार असेल किंवा आपण गुंतवणुकीत नवीन असू तर SIP हा सगळ्यात सेफ मार्ग आहे. पण जर आपल्याकडे एक्स्ट्रा पैसे असतील आणि मार्केट पडलेलं असेल तर लमसम गुंतवणूक जास्त परतावा देऊ शकते. ओके, आता थिअरी खूप झाली. चला आता थेट ऍक्शन प्लॅनकडे वळूया. म्हणजे ज्या व्यक्तीचा पगार 40,000 रुपये महिना आहे ती व्यक्ती संपत्ती बनवण्यासाठी नक्की काय करू शकते ते बघूया. एक गोष्ट लक्षात घ्या, योग्य प्लॅनिंग आणि शिस्त असता तर कोणीही पैसा उभा करू शकतो, पगार कितीही असो. आणि ही जी योजना आहे ना ती एकदम सोपी आहे आणि फॉलो करण्यासारखी आहे. तर ह्या आहेत 3 सोप्या स्टेप्स. स्टेप नंबर 1, पाया मजबूत करा. म्हणजे काय? तर आधी इमर्जन्सी फंड आणि इन्शुरन्स तयार करा. मग स्टेप नंबर 2, आपल्या पगाराच्या 10 ते 20% म्हणजे साधारण 4 ते 8 हजार रुपयांची एक SIP सुरू करा. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची स्टेप, जेव्हा कधी बोनस किंवा इतर कुठून एक्स्ट्रा पैसे येतील तेव्हा मार्केटमधली संधी बघून लमसम गुंतवणूक करा. हे एकदम परफेक्ट आहे नाही का? SIP आपल्या गुंतवणुकीचा पाया बांधते एकदम मजबूत आणि त्या पायावर लमसम गुंतवणुकीचा टॉवर उभा राहतो. दोन्ही मिळून एक जबरदस्त फायनान्शियल स्ट्रक्चर तयार होतं. आता आपण येतोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे. चला बघूया या दोन्ही पद्धती एकत्र वापरल्या तर काय जादू होते ते. म्हणूनच SIP की लमसम हा प्रश्न चुकीचा आहे. खरा प्रश्न हा आहे की SIP आणि लमसम एकत्र कसे वापरायचे. कारण सगळ्यात यशस्वी स्ट्रॅटेजी या दोघांच्या कॉम्बिनेशन मधूनच तयार होते. चला आता आकडे बघूया. समजा एका व्यक्तीने 15 वर्षांसाठी दर महिन्याला 6,000 रुपयांची SIP केली. 12% रिटर्नने त्याचे होतात साधारण 28 लाख रुपये. पण थांबा, जर त्याच SIP सोबत दरवर्षी फक्त 20,000 रुपयांची लमसम गुंतवणूक केली तर हीच रक्कम थेट 45 लाखांवर जाते. फरक बघा, तब्बल 17 लाख रुपयांचा जास्तीचा फायदा. आणि हे कशामुळे झालं? फक्त दरवर्षी एक छोटीशी लमसम रक्कम जोडल्यामुळे. हीच आहे संधीचा फायदा घेण्याची खरी ताकद. जरा विचार करा, पगार तोच, व्यक्ती तीच, पण फक्त गुंतवणुकीची पद्धत बदलली आणि भविष्य पूर्णपणे बदलून गेलं. एका छोट्याशा बदलामुळे आपलं आर्थिक चित्र किती बदलू शकतं नाही का?
तर मग ह्या सगळ्याचा सारांश काय? SIP म्हणजे शिस्त, ती नियमितपणे पाळायचीच आहे. आणि लमसम म्हणजे संधी, जी योग्य वेळी साधायची आहे. जो स्मार्ट इन्व्हेस्टर आहे तो ही दोन्ही हत्यारं वापरतो आणि आपलं फायनान्शियल टार्गेट लवकर पूर्ण करतो. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपली संपत्ती आपण किती कमावतो यावर नाही, तर आपण ते पैसे कसे गुंतवतो यावर अवलंबून असते. तर मग आपल्या फायनान्शियल टूलबॉक्स मधली ही दोन्ही हत्यारं वापरून एका चांगल्या आर्थिक भविष्याकडे जायला आपण तयार आहोत का, यावर विचार नक्की करा. विचार करा, दरमहा फक्त 5,000 रुपयांची गुंतवणूक सुद्धा आर्थिक स्वातंत्र्य देऊ शकते. आणि जर आकडा 15,000वर गेला तर लवकर निवृत्ती सुद्धा शक्य आहे. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा गुंतवणूक योग्य मार्गाने केली जाईल, अंदाजे नाही. चला तर मग याच योग्य मार्गाचा शोध घेऊया. ही जी कल्पना आहे ना, तीच खूप पॉवरफुल आहे. मोठी संपत्ती तयार करण्यासाठी मोठ्या पगाराची गरज नसते. गरज असते ती एका लहान पण योग्य दिशेने टाकलेल्या पावलाची. आणि ह्याच पायावर आपलं आजचं संपूर्ण विश्लेषण उभा आहे. हा एक खूप मोठा प्रश्न आहे, नाही का? अनेकांना तर हे अशक्यच वाटतं. पण आजच्या या विश्लेषणामध्ये आपण फक्त या प्रश्नाचं उत्तर नाही शोधणार, तर ते ध्येय गाठण्यासाठी लागणारा नेमका मार्ग म्हणजे एक संपूर्ण ब्लूप्रिंटच पाहणार आहोत. चला तर आधी सर्वात मूळ नियम समजून घेऊया. खरं आर्थिक स्वातंत्र्य हे पगारावर नाही, तर मालमत्तेवर अवलंबून असतं. म्हणजे अशी मालमत्ता जी आपण काम करत नसतानाही आपल्यासाठी पैसे कमवत राहील. याच एका नियमावर आपली पुढची सगळी रणनीती आधारित आहे. कोणतंही ध्येय गाठायचं असेल तर आधी नियम स्पष्ट असायला हवेत, बरोबर? तर आपले हे जे ब्ल्यूप्रिंट्स आहेत ते या 3 महत्वाच्या गृहीतकांवर आधारित आहेत. 1. गुंतवणुकीचा कालावधी किमान 20 ते 25 वर्षांचा असेल. 2. आपल्याला सरासरी 12 ते 14% चक्रवाढ वार्षिक परतावा अपेक्षित आहे. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्वाचं आहे, दरवर्षी आपल्या SIP मध्ये 10% वाढ करणं अनिवार्य आहे. आणि आता आपण येतोय या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे. मी आता 2026 पासून सुरू होणाऱ्या 4 वेगवेगळ्या गुंतवणूक योजनांबद्दल सांगणार आहे. या अशा योजना आहेत ज्या कोणीही प्रत्यक्ष कृतीत आणू शकतं. सुरुवात करूया सर्वात लहान पण सर्वात महत्वाच्या रकमेपासून. दर महिन्याला फक्त 5,000 रुपये, जे नुकतेच कमवायला लागले आहेत किंवा गुंतवणुकीच्या जगात नवीन आहेत, त्यांच्यासाठी हा एक उत्तम प्रारंभ बिंदू आहे. बरं, तर हे 5,000 रुपये आपण लावणार कसे? यातला सगळ्यात मोठा वाटा म्हणजे 40% आपण निफ्टी 50 इंडेक्स फंडात टाकू. हे पोर्टफोलिओला स्थिरता देतं. त्यानंतर 30% फ्लेक्सी कॅप फंडात, जे बाजारातील संधींनुसार गुंतवणूक करतात. 20% मिड कॅप फंडात, थोडा जास्त परतावा मिळवण्यासाठी. आणि उरलेले 10% सुरक्षितेसाठी डेट फंडात. यातून काय होतं, तर स्थिरता आणि वाढ मस्त समतोल साधला जातो. आता बघा, याच शिस्तीने 20 वर्ष गुंतवणूक केल्यास 50 ते 55 लाखांचा निधी तयार होऊ शकतो. आणि जर 25 वर्ष टिकून राहिला तर हाच निधी 85 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. पण पुन्हा एकदा आठवण करून देतो, वार्षिक 10% स्टेपअप अनिवार्य आहे. त्याशिवाय हे आकडे गाठणं जवळपास अशक्य आहे. चला आता पुढच्या टप्प्यावर जाऊया. दरमहा 7,500 रुपये. इथून पुढे वेल्थ क्रिएशनचा खेळ जरा सिरियस होतो आणि त्याला वेगही येतो. इथे आपण थोडासा बदल करतोय. आपण मिड कॅप मधील गुंतवणूक वाढवून 25% करतोय, कारण आपली जोखीम घेण्याची क्षमता थोडी वाढली आहे. 35% इंडेक्स फंडात स्थिरतेसाठी, 30% फ्लेक्सी कॅप मध्ये संधींचा फायदा घेण्यासाठी आणि 10% डेट फंडात सुरक्षिततेसाठी. हे समीकरण कायम आहे. ही एक संतुलित आणि थोडी जास्त वाढ केंद्रित विभागणी आहे. आणि याचा परिणाम काय? 20 वर्षात 80 ते 90 लाख आणि 25 वर्षात तब्बल 1.5 कोटी रुपयांचा निधी. म्हणजे बघा, मासिक गुंतवणुकीत थोडीशी वाढ केली तर अंतिम रकमेत किती मोठा फरक पडतोय. आता वळूया दरमहा 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीकडे. हा एक असा आकडा आहे की जो शिस्तीने फॉलो केला तर फायनान्शियल फ्रीडमचं स्वप्न खरंच सत्यात उतरवू शकतो. या ब्लूप्रिंट मध्ये आपण पहिल्यांदाच स्मॉल कॅप फंडला जागा देत आहोत. एकूण गुंतवणुकीच्या 10%. स्मॉल कॅप फंड्स मध्ये जास्त परतावा देण्याची क्षमता असते, पण जोखीमही जास्त असते. म्हणूनच आपण डेट मधील गुंतवणूक कमी करून जास्त परताव्यासाठी एक मोजून मापून पाऊल उचलत आहोत. आणि या शिस्तीचं फळ 20 वर्षांमध्ये 1.2 कोटी रुपये आणि 25 वर्षात 2 कोटींपेक्षाही जास्त. आता हे सिद्ध होत आहे की सातत्य आणि योग्य योजना असेल तर करोडपती बनणं शक्य आहे. आणि आता
अंतिम ब्लूप्रिंट दरमहा 15,000 रुपये. ही योजना गुंतवणूकदाराला थेट लवकर निवृत्ती किंवा फायनान्शियल फ्रीडम झोन मध्ये आणून ठेवते. हा पोर्टफोलिओ लवकर निवृत्तीचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून बनवला आहे, त्यामुळे साहजिकच तो अधिक आक्रमक आहे. आपण स्मॉल कॅप मधील गुंतवणूक 15% वाढवत आहोत आणि सुरक्षितेसाठी डेट सोबत सोन्याचाही समावेश करत आहोत, ज्यामुळे महागाईपासूनही संरक्षण मिळतं. ही अशी रचना आहे जी दीर्घकाळात संपत्ती वाढीला प्रचंड गती देऊ शकते. 25 वर्षांनंतर या योजनेतून 3 कोटींपेक्षा जास्त निधी तयार होऊ शकतो. पण महत्वाचा मुद्दा हा आकडा नाहीये. महत्वाचा मुद्दा आहे स्वातंत्र्य म्हणजे निवड. आपल्या आवडीचं काम करण्याची निवड, हवं तेव्हा निवृत्त होण्याची निवड आणि आपलं आयुष्य आपल्या अटीवर जगण्याची निवड. हे आहे खरं स्वातंत्र्य. योजना तर छान समजली, पण यशस्वी होण्यासाठी काय करायचं नाही हे समजणंही तितकंच महत्वाचं आहे. चला तर मग गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या काही सामान्य चुका पाहूया, जेणेकरून आपण त्या टाळू शकू. या 4 चुका अनेक गुंतवणूकदारांचा प्रवास मध्येच थांबवतात. पहिली चूक, मागच्या वर्षी फंडने चांगला परतावा दिला म्हणून त्यात पैसे टाकणे. लक्षात ठेवा, मागची कामगिरी भविष्याची हमी नसते. दुसरी, पोर्टफोलिओमध्ये गरजेपेक्षा जास्त फंड्स ठेवणं. याने फक्त गोंधळ वाढतो, परतावा नाही. तिसरी आणि सर्वात मोठी चूक, बाजार पडल्यावर घाबरून SIP थांबवणं. खर तीच कमी किमतीत जास्त युनिट्स खरेदी करण्याची सुवर्ण संधी असते. आणि चौथी, वर्षातून एकदाही आपल्या गुंतवणुकीचा आढावा न घेणं. यामुळे आपण योग्य मार्गावर आहोत की नाही हे कधीच कळणार नाही. या चुका टाळल्या तर यशाची शक्यता खूप वाढते. मग यशस्वी होण्यासाठी नेमकं काय करायचं? यशाचा मंत्र खूप सोपा आहे. संपूर्ण धोरण फक्त 2 सोप्या पण शक्तिशाली सवयींवर अवलंबून आहे. फक्त या 2 गोष्टी लक्षात ठेवा. दरवर्षी आपली SIP 10% वाढवायची आणि वर्षातून फक्त एकदा आपल्या पोर्टफोलिओचा आढावा घ्यायचा. बस. बाजारात काय होतंय यापेक्षा या 2 सवयी जास्त महत्वाच्या आहेत. याच आपल्या संपत्ती वाढीचं खरं इंजिन आहेत. तर या संपूर्ण विश्लेषणाचा सार हाच आहे. आर्थिक स्वातंत्र्यासाठी मोठ्या पगाराची नाही, तर गुंतवणूक प्रवासात स्पष्टता, शिस्त आणि बाजाराला वेळ देण्याची गरज असते. सुरुवात लहान करा, सातत्य ठेवा आणि स्वतंत्र व्हा. जर या विश्लेषणामुळे आर्थिक स्पष्टता मिळायला मदत झाली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. फायनान्स जर्नी विथ जयेश्वर अशाच सोप्या आणि व्यावहारिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि जर एक मोफत गुंतवणूक चेकलिस्ट हवी असेल तर खाली कमेंटमध्ये फक्त SIP असं लिहा. नमस्कार। चलिए आज एक ऐसे टॉपिक पर बात करते हैं जो शायद हर पेरेंट के मन में होता है, अपने बच्चे की हायर एजुकेशन की फंडिंग। ये एक बहुत बड़ा और सच कहें तो काफी डरावना पहाड़ जैसा लगता है ना? आज की इस चर्चा में हम इसी मुश्किल को आसान बनाने वाले 5 सरल सिद्धांतों को समझेंगे। तो सबसे बड़ा सवाल यही है, क्या इस लक्ष्य तक पहुंचने के लिए कोई फाइनेंशियल रिजॉर्ट होना जरूरी है? क्या ये इतना मुश्किल है या फिर कुछ बहुत ही बेसिक से नियम है जिन्हें फॉलो करके ये काम आसानी से किया जा सकता है? तो ये रहा हमारा प्लान। ये 5 सिद्धांत एक रोड मैप की तरह हैं। ये उस सवाल का जवाब है जिससे हमने अभी अभी शुरुआत की। चलिए एक एक करके इन पर नजर डालते हैं। ठीक है, तो सबसे पहले आता है समय की शक्ति, और ये समझना सबसे जरूरी है। हमारी सबसे बड़ी संपत्ति कोई जीनियस दिमाग नहीं है, बल्कि वो है समय जो हमारे पास है। इस जादू को कहते हैं कंपाउंडिंग। आसान भाषा में ये है कमाई के ऊपर कमाई। जब आपके मुनाफे को दोबारा इन्वेस्ट कर दिया जाता है तो वो मुनाफा भी पैसा कमाना शुरू कर देता है। ये एक स्नोबॉल की तरह है जो पहाड़ से नीचे आते आते बड़ा और बड़ा होता जाता है। अब जरा स्क्रीन पर इस नंबर को देखिए, 50 लाख रुपए। ये एक बहुत बड़ी रकम लगती है ना? पर असल में ये आंकड़ा हमें बस कंपाउंडिंग की ताकत दिखा रहा है। तो सवाल ये है कि उस बड़े नंबर तक पहुंचे कैसे? ये टेबल इसे आसान बनाता है। अगर हर महीने सिर्फ 10,000 रुपए इन्वेस्ट किए जाएं और मान लें कि उस पर 12% का रिटर्न मिलता है, तो 15 साल में वो रकम लगभग 50 लाख रुपए बन जाती है। तो इससे सीखने वाली बात क्या है? बहुत सिंपल। लंबे समय तक लगातार उठाए गए छोटे छोटे कदम कमाल के नतीजे दे सकते हैं। यही हमारे पहले सिद्धांत का पूरा सार है। ठीक है, तो ये तो समझ आ गया कि समय हमारे साथ है, लेकिन उस समय का सही इस्तेमाल कैसे करें? यहीं पर हमारा दूसरा सिद्धांत आता है, संतुलन की कला।
यहाँ फोकस एक ऐसी स्ट्रैटेजी पर है जो लंबे समय तक टिक सके। यहाँ दो तरह की सोच है। एक तरफ है कंसिस्टेंसी, मतलब बस गेम में बने रहना है। दूसरी तरफ है अग्रेशन, जहाँ हर रुपए से ज्यादा कमाने की कोशिश होती है। बच्चों की पढ़ाई जैसे जरूरी लक्ष्य के लिए, जिसे किस्मत के भरोसे नहीं छोड़ सकते, हमेशा स्थिर और टिकाऊ तरीका ही काम आता है। ये कोई जुआ नहीं है, ये एक प्लान है। और ये बात इसे बिल्कुल सही तरीके से बताती है। लक्ष्य हर बॉल पे छक्का मारना नहीं है। लक्ष्य बस पिच पर टिके रहना है। लंबे समय में कंसिस्टेंसी हमेशा अग्रेशन को हरा देती है। बस इन्वेस्टेड रहना ही आधी जीत है। अच्छा, तो गेम में बने रहने के लिए एक बैलेंस्ड अप्रोच जरूरी है। लेकिन तब क्या होगा जब गेम के नियम ही अचानक बदल जाए? जिंदगी में कुछ भी पक्का नहीं होता, राइट? यहीं पर हमारा तीसरा सिद्धांत काम आता है, अनिश्चितता के लिए प्लानिंग करना। ये चार्ट एक बहुत जरूरी आइडिया दिखाता है, मार्जिन ऑफ सेफ्टी। मतलब एक सेफ्टी का मार्जिन लेकर चलना बहुत आसान है। अगर लगता है कि खर्च 40 लाख का होगा, तो अपना टारगेट 50 लाख का रखिए। ये एक्स्ट्रा बफर, ये कुशन जिंदगी के उतार चढ़ाव, जैसे नौकरी छूटना या बाजार में गिरावट, से हमारे प्लान को बचाता है। और ये बात बहुत बहुत जरूरी है। कंपाउंडिंग के जादू को काम करने देने का सबसे जरूरी नियम है, उसे बीच में रोकना नहीं। अपने इन्वेस्टमेंट को घबराहट में लिए गए फैसलों से बचाना ही सब कुछ है। उसे अपना काम करने देना होगा। तो हमने बाहर की अनिश्चितता के लिए तो सेफ्टी मार्जिन बना लिया, पर सबसे बड़ी अनिश्चितता क्या है? हमारा अपना व्यवहार। और यही हमें हमारे चौथे सिद्धांत पर लाता है। फाइनेंशियल सक्सेस इस बात पर कम डिपेंड करती है कि कोई कितना स्मार्ट है, और इस पर कहीं ज्यादा कि वो मुश्किल समय में बिहेव कैसे करता है। ये एक बहुत बड़ा मिथ है कि कामयाब होने के लिए कोई स्टॉक पिकिंग जीनियस होना पड़ता है। सच तो ये है कि अनुशासन, धैर्य और बाजार में गिरावट के वक्त शांत रहने जैसी आदतें किसी कॉम्प्लेक्स एनालिसिस या मार्केट को टाइम करने की कोशिश से कहीं ज्यादा कीमती हैं। तो इसका प्रैक्टिकल मतलब क्या है? जब बाजार में उथल पुथल हो तो क्या करना चाहिए? तीन सिंपल चीजें। अपनी एसआईपी जारी रखिए, घबरा कर बेचिए मत, और याद रखिए, बाजार हमेशा हमेशा वापस ठीक हो जाते हैं। पैनिक में पैसा निकालना ऐसा है जैसे कंपाउंडिंग मशीन को ठीक उस वक्त बंद कर देना जब वो सबसे ज्यादा मेहनत करने वाली थी। ठीक है, तो एक अनुशासित व्यवहार से हम अपने फाइनेंशियल गोल तक पहुंच सकते हैं। लेकिन असली गोल है क्या? क्या ये सिर्फ बैंक अकाउंट में एक नंबर तक पहुंचना है? हमारा पांचवा और आखिरी सिद्धांत इसी सवाल का जवाब देता है। ये बात बिल्कुल पते की है। असली लक्ष्य पैसा खुद नहीं है। दौलत का सबसे बड़ा रूप है अपनी मर्जी के फैसले लेने की आजादी होना। दिन के अंत में ये पूरी यात्रा सिर्फ पैसे के बारे में है ही नहीं। ये अगली पीढ़ी को अपना रास्ता खुद चुनने की आजादी देने के बारे में है। उन्हें अपनी पसंद की पढ़ाई करने की आजादी देना, बिना किसी के भारी बोझ के। तो चलिए इन 5 जरूरी बातों को फटाफट से दोहराते हैं। जल्दी शुरू करें, लगातार और बैलेंस्ड रहें। मुश्किलों के लिए एक सेफ्टी बफर बनाएं, दिमाग से ज्यादा अपने व्यवहार पर ध्यान दें, और हमेशा याद रखें कि असली लक्ष्य है चुनने की आजादी। और हम इस चर्चा को इसी एक सवाल के साथ खत्म करेंगे। सिर्फ जानकारी लेने से उसे असलियत में बदलने का सफर एक छोटे से लगातार उठाए गए कदम से शुरू होता है। वो पहला कदम क्या हो सकता है? मार्केट एकदम सपाट आहे किंवा खूप वर खाली होतंय, अशा वेळी काय करावं हे ठरवणं खूप अवघड होऊन जातं, नाही का? पण गंमत म्हणजे काही हुशार गुंतवणूकदार अशाच वेळेची वाट बघत असतात. चला, आज आपण गजेंद्र कोठारी अशाच एका अनुभवी आणि कॉन्ट्रॅरियन गुंतवणूकदाराचं प्लेबुक उघडून बघूया. वॉरन बफे यांचं हे वाक्य बघा. खरं तर हाच कॉन्ट्रॅरियन विचारांचा मूळ पाया आहे. साधा विचार आहे, जर पुढची 5-10 वर्ष भरपूर पैसे गुंतवायचे असतील तर मार्केट वर गेलेलं परवडेल की खाली? अर्थातच खाली, म्हणजे आपल्याला स्वस्तात खरेदी करता येईल. आणि म्हणूनच तज्ञ गुंतवणूकदार मार्केट पडल्यावर घाबरत नाहीत, उलट ते याला एक जबरदस्त संधी मानतात. पण मग हा प्रश्न येतोच की जिथे सगळ्यांना फक्त धोका दिसतो, तिथेही हुशार लोक संधी नेमकी कशी काय शोधतात? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला कोठारी यांच्या गुंतवणूक करण्याच्या पद्धतीत, त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये मिळणार आहे. तर त्यांची ही स्ट्रॅटेजी समजून घेण्यासाठी आपण या 5 गोष्टींवर नजर टाकूया. सगळ्यात आधी
त्यांचं कॉन्ट्रेरियन प्लेबुक काय आहे ते बघू. मग बाय अँड होल्ड बद्दल ते काय वेगळा विचार करतात ते समजून घेऊ. पुढे भारताच्या ग्रोथ इंजिन्स बद्दल बोलू, त्यांच्या एका गुप्त शस्त्राबद्दल जाणून घेऊ आणि शेवटी आपल्यासाठी काय महत्वाचं आहे ते पाहू. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. कॉन्ट्रारियन गुंतवणूकदाराची मानसिकता एकदम साधी आहे. तिथे पैसे लावा जिथे कोणाचं लक्ष नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा सगळे घाबरून विकत असतात तेव्हा हे खरेदी करत सुटतात. आता हे आकडे बघा, म्हणजे या स्ट्रॅटेजीची ताकद लक्षात येईल. गेल्या एका वर्षात त्यांच्या इंडियन इक्विटीजनी किती रिटर्न दिला? फक्त 2.5%. पण त्याच वेळी चीनमधल्या त्यांच्या गुंतवणुकीने तब्बल 40% रिटर्न दिला. केवढा मोठा फरक आहे बघा. हाच तो गर्दीच्या विरुद्ध जाण्याचा फायदा. आणि यामागचा विचार काय होता? कोठारी स्वतःच सांगतात की त्यांना माहीत होतं की ज्या दिवशी भारत चांगलं काम करणार नाही त्या दिवशी चीन मदत करेल. म्हणजे बघा किती दूरचा विचार. म्हणूनच त्यांनी अशा मार्केटमध्ये पैसे टाकले जे त्यावेळी अजिबात चांगलं परफॉर्म करत नव्हतं. आणि इथेच दोन प्रकारच्या मानसिकतेतला फरक अगदी स्पष्ट दिसतो. सामान्य गुंतवणूकदार काय करतात? जे नुकतंच खूप वाढलंय, जे पॉप्युलर आहे त्याच्या मागे धावतात. या उलट कॉन्ट्रॅरियन गुंतवणूकदार काय करतो? तो मुद्दाम अशा गोष्टी शोधतो ज्या गेल्या 1, 3 किंवा अगदी 5 वर्षांपासून पडलेल्या आहेत, ज्यांच्याकडे कोणी धुंकूनही बघत नाहीये. आता वळूया पुढच्या मुद्द्याकडे, बाय अँड होल्ड स्ट्रॅटेजी. आपण नेहमीच ऐकतो गुंतवणूक करा आणि विसरून जा. पण ही स्ट्रॅटेजी खरंच सगळ्यांसाठी सगळ्या परिस्थितीत चालते का? यावर थोडा वेगळा विचार करायला हवा. कोठारी यांचं म्हणणं असं आहे की सामान्य गुंतवणूकदार बाय अँड होल्ड एकदम बरोबर आहे. म्हणजे कसं? चांगल्या डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंडमध्ये 10-20 वर्ष पैसे ठेवून, कारण तिथे फंड मॅनेजर आपलं काम करतो. पण त्या एक्सपर्टसाठी ही फक्त मूळ स्ट्रॅटेजी आहे. याच्यासोबत एक प्रॅक्टिकल भाग पण जोडतात, म्हणजे खास संधींसाठी एक वेगळा प्लॅन. आणि तो प्लॅन म्हणजे त्यांचा हा फेमस 90-10चा नियम. हे बघा, त्यांच्या पोर्टफोलिओ मधले 90% पैसे हे कोअर म्हणजे मुख्य बाय अँड होल्ड गुंतवणुकीत असतात. पण उर्वरित 10% ते खास अशा कॉन्ट्रॅरियन संधींसाठी बाजूला ठेवलेले असतात. आणि त्या 10%ची कमाल काय? हे बघा, एका PSU फंडातल्या त्यांच्या टॅक्टिकल गुंतवणुकीने त्यांना बाहेर पडण्याआधी तब्बल 56% CAGR मिळवून दिला. विचार करा, योग्य वेळी घेतलेला एक छोटा निर्णय किती मोठा फरक घडवू शकतो. ठीक आहे, आता थोडं भविष्याकडे बघूया. कोठारी यांच्या मते भारताच्या वाढीची पुढची मोठी इंजिन्स कोणती आहेत, म्हणजे लॉंग टर्मसाठी कुठे संधी दडलेल्या आहेत. तर त्यांच्या मते या 3 मुख्य थीम्स आहेत भारताच्या भविष्यासाठी. नंबर 1, इन्फ्रास्ट्रक्चर, ज्यामुळे आपली शहरं जोडली जातील, व्यापार वाढेल. नंबर 2, मॅन्युफॅक्चरिंग, सरकारकडून याला मोठा जोर दिला जातोय. आणि नंबर 3, कन्झम्पशन, म्हणजे आपल्या वाढत्या मध्यम वर्गाची खरेदी करण्याची ताकद. आता ह्या कन्झम्पशन थीम मध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे प्रीमियमायझेशन. म्हणजे काय? तर लोक आता साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा जास्त पैसे द्यायला तयार आहेत, पण त्यांना क्वालिटी चांगली हवी. उदाहरणार्थ, साध्या बिस्किटांऐवजी महागडी फॅन्सी बिस्किटं घेणं किंवा गाडी घेताना सनरूफसाठी जास्त पैसे मोजणं, हेच ते. आणि ह्या सगळ्या मागे एक महत्वाचा विचार आहे, सेक्टर्स रोटेट होतात, ते कधीच मरत नाहीत. म्हणजे आज एखादा सेक्टर चालत नसेल तर उद्या चालेल. म्हणूनच एखाद्या कंपनीच्या स्टॉकपेक्षा पूर्ण सेक्टर किंवा थीम मध्ये गुंतवणूक करणं जास्त फायद्याचं ठरू शकतं, कारण चक्र फिरत राहतं. आता येतोय सगळ्यात महत्वाचा भाग, एका गुंतवणूकदाराचं खरं गुप्त शस्त्र. हे शस्त्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून संयम आणि ड्राय पावडर ठेवण्याची ताकद. कारण ही स्ट्रॅटेजी वापरायला फक्त डोकं नाही तर शिस्त पण लागते. आणि ड्राय पावडर म्हणजे काय? तर कॅश. कोठारी त्यांच्या पोर्टफोलिओचा तब्बल 16% हिस्सा कॅशमध्ये ठेवतात. कशासाठी? तर ऐन वेळी आलेली संधी साधण्यासाठी. आणि ही कॅश कधी वापरायची याचा पण एक पक्का नियम आहे. मार्केट 10% पडलं, शांत बसायचं, फक्त लक्ष ठेवायचं. 20%पेक्षा जास्त पडलं, मग हळूहळू पैसे टाकायला सुरुवात करायची. आणि जर मार्केट 40%पेक्षा जास्त कोसळलं तर मात्र धाडस दाखवून मोठी गुंतवणूक करायची. पण हे सगळं करायला फक्त पैसे असून चालत नाही. यासाठी 3 गोष्टी लागतात, जे या स्ट्रॅटेजीचे 3 आधारस्तंभ आहेत. पहिलं, धैर्य, म्हणजे सगळे विकत असताना खरेदी करण्याची हिंमत.
दुसरं संयम, म्हणजे 3-5 वर्ष रिटर्न नाही मिळाला तरी शांत राहण्याची ताकद. आणि तिसरं विश्वास, म्हणजे आपण खरेदी केल्यावर शेअर अजून पडला तर घाबरून विकण्याऐवजी अजून पैसे लावण्याची खात्री. चला तर मग आता या सगळ्या चर्चेचा शेवट करूया. या सगळ्याचं सार आपण एका सोप्या चेकलिस्ट मध्ये बघू, जी आपल्यालाही उपयोगी पडू शकते. ही आहे ती कॉन्ट्रॅरियन चेकलिस्ट. कोणताही निर्णय घेण्याआधी स्वतःला हे प्रश्न विचारणं महत्वाचं आहे. पहिलं, व्हॅल्युएशन. आपण जे घेतोय ते सध्या कुणाला नकोसं झालेलं आणि स्वस्त आहे का? दुसरं, संयम. काही वर्ष रिटर्न नाही मिळाला तरी चालेल एवढी वाट बघण्याची तयारी आहे का? तिसरं, धैर्य. खरेदी केल्यावर जर ते 50% पडलं तर अजून पैसे लावण्याचं धाडस आहे की घाबरून विकून टाकण्याची शक्यता आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, कॅपिटल. संधी आल्यावर लावण्यासाठी ड्राय पावडर म्हणजे एक्स्ट्रा कॅश तयार आहे का? तर जाता जाता एक प्रश्न. ह्या जगात जिथे प्रत्येक जण धावत्या ट्रेंडच्या मागे लागला आहे, तिथे अशी कोणती संधी आहे जिच्याकडे सगळ्यांनी पाठ फिरवली आणि जी कदाचित आपली वाट बघत आहे? जब भी रिटायरमेंट प्लानिंग की बात आती है तो एक सवाल हमेशा दिमाग में घूमता है, क्या हम सुरक्षित निवेश करें या फिर ज्यादा मुनाफे के लिए थोड़ा जोखिम उठाएं? आज हम एक ऐसी स्मार्ट स्ट्रैटेजी को समझेंगे जो इन दोनों का बेस्ट कॉम्बिनेशन है, ताकि रिटायरमेंट का सफर तनाव मुक्त भी रहे और फायदेमंद भी। एक तरफ है ज्यादा मुनाफे का लालच, तो दूसरी तरफ अपनी मेहनत की कमाई खोने का डर। और इसी कश्मकश में ज्यादातर निवेशक फंस जाते हैं, जिससे प्लानिंग की चिंता और भी बढ़ जाती है। तो देखिए, निवेश की दुनिया में ना मोटे तौर पर दो ही रास्ते दिखते हैं। एक है बाजार का रोमांच, जहां रिटर्न तो शानदार मिल सकता है पर रातों की नींद और दिन का चैन भी जा सकता है। और दूसरा है सुरक्षित निवेश का शांत रास्ता, जहां पैसा तो सेफ रहता है पर ग्रोथ बिल्कुल कछुए की चाल से होती है। लेकिन क्या हो अगर इन दोनों के बीच कोई तीसरा ज्यादा स्मार्ट रास्ता हो, एक ऐसी हाइब्रिड स्ट्रैटेजी जो सुरक्षा की गारंटी भी दे और ग्रोथ की रफ्तार भी? चलिए आज इसी अनोखे रास्ते को डिकोड करते हैं। तो ये जो स्मार्ट रास्ता है, इसे कहते हैं हाइब्रिड स्ट्रैटेजी। इसका सिद्धांत सुनने में बहुत सरल है, पर यह बेहद शक्तिशाली है। इसमें होता क्या है, हम एक स्थिर और सुरक्षित निवेश से एक रेगुलर इनकम बनाते हैं और फिर उस इनकम को बाजार से जुड़ी ग्रोथ में लगाते हैं। इस स्ट्रैटेजी की सबसे खास बात, जो हमारी मूल जमा पूंजी है, उसे हम जोखिम में डालते ही नहीं। हम एक ऐसे एसेट में निवेश करते हैं जो एक तय आमदनी देता है और सिर्फ उस आमदनी को ही बाजार में लगाकर लंबी अवधि में वेल्थ बनाते हैं। ये एक सिंपल 2 कदमों वाली प्रक्रिया है। पहला कदम है स्टेबल एंकर बनाना, जो एक तरह से हमारी नींव है। ये कोई फिक्स्ड इनकम प्लान हो सकता है। दूसरा कदम है ग्रोथ इंजन शुरू करना, जहां स्टेबल एंकर से मिली इनकम एक एसआईपी को चलाती है। ये दोनों एक दूसरे के लिए काम करते हैं। तो चलिए इस सिस्टम के पहले और सबसे जरूरी हिस्से से शुरू करते हैं, यानी स्टेबल एंकर से। ये वो मजबूत नींव है जिस पर हमारी पूरी वेल्थ की इमारत खड़ी होगी। आइए इसे और करीब से समझते हैं। सोचिए, ये स्टेबल एंकर एक शील्ड की तरह है। ये ना सिर्फ हमारी मूल पूंजी को सुरक्षित रखता है, बल्कि एक तय इनकम भी देता है। और इसका सबसे बड़ा फायदा, जब बाजार गिर रहा होता है और ज्यादातर लोग डर कर निवेश रोक देते हैं, तब भी ये एंकर आपकी एसआईपी को बिना रुके फ्यूल देता रहता है। चलिए इसे एक असल उदाहरण से समझते हैं। हम एक ऐसी जीवन बीमा बचत योजना को देखेंगे जो बाजार से जुड़ी नहीं है, मतलब नॉन लिंक्ड है, और जिसमें कंपनी के मुनाफे में हिस्सेदारी भी मिलती है, यानी ये पार्टिसिपेटिंग है। तो इस प्लान में क्या है, हमें 12 साल तक हर साल लगभग 1 लाख रुपए का प्रीमियम देना है। इसका मतलब है कि इस स्ट्रैटेजी की नींव रखने के लिए हमारा कुल निवेश लगभग 12 लाख रुपए का होगा। अब देखिए, 8% के अनुमानित रिटर्न पर ये प्लान हर साल करीब
₹41,885 की आमदनी पैदा करता है। यही वो पैसा है जो हमारी वेल्थ मशीन यानी हमारे ग्रोथ इंजन को चलाएगा। और बात सिर्फ सालाना आमदनी की नहीं है। प्लान की पूरी अवधि में ये स्टेबल एंकर कुल मिलाकर लगभग 38.4 लाख रुपए का लाभ दे सकता है। और याद रखिए, ये जो रिटर्न है, इसका बाजार के उतार चढ़ाव से कोई लेना देना नहीं है। तो हमारी नींव तो मजबूत हो गई। अब चलते हैं इस स्ट्रैटेजी के सबसे मजेदार हिस्से पर, द ग्रोथ इंजन। ये वो पावर हाउस है जहां असल में दौलत तेजी से बढ़ेगी। तो वो जो हमारे स्टेबल एंकर से करीब 42,000 रुपए की सालाना आमदनी हो रही थी ना, अब हम उसे सीधा अपने ग्रोथ इंजन में लगा देंगे, जो कि एक एसआईपी है। तो हमारा प्लान बड़ा सिंपल है। स्टेबल एंकर से मिली आमदनी से हम हर महीने 3,500 रुपए की एक एसआईपी शुरू करेंगे। इसे हम अनुशासित होकर 10 साल तक चलाएंगे और बाजार से 12% के औसत सालाना रिटर्न की उम्मीद रखेंगे। और यहीं पर हमें कंपाउंडिंग का असली जादू देखने को मिलता है। 10 सालों में हमारा कुल निवेश, जो कि 4.2 लाख रुपए है, बढ़कर लगभग दोगुना यानी 8.1 लाख रुपए हो जाता है। ये सिर्फ अनुशासन की ताकत है। पर हम यहीं नहीं रुकेंगे। क्या इस ग्रोथ को और तेज किया जा सकता है? जी हाँ, बिल्कुल। और इसका तरीका है स्टेप अप एसआईपी, जहां हम हर साल अपनी एसआईपी की रकम थोड़ी थोड़ी बढ़ाते हैं। जरा इस फर्क को देखिए। सोचिए, हर साल बस 10%, सिर्फ 10% एसआईपी बढ़ाने से 10 साल बाद की वैल्यू 8.1 लाख रुपए से सीधा पहुंच जाती है लगभग 15 लाख रुपए पर। ये एक छोटा सा कदम हमारी दौलत को लगभग दोगुना कर सकता है। तो हमने स्टेबल एंकर की सुरक्षा भी समझ ली और ग्रोथ इंजन की ताकत भी। अब समय है इन दोनों टुकड़ों को जोड़कर पूरी तस्वीर देखने का कि हमारी मेहनत का अंतिम नतीजा क्या होता है। तो एक तरफ हमारे फिक्स्ड प्लान से मिले 38.4 लाख रुपीस और दूसरी तरफ हमारे स्मार्ट स्टेप अप एसआईपी से बने 15 लाख रुपए। जब ये दोनों ताकतें मिलती हैं तो हमारी कुल संपत्ति लगभग 53.4 लाख रुपीस तक पहुंच जाती है। मतलब सिर्फ 12 लाख के निवेश से एक स्मार्ट हाइब्रिड स्ट्रेटेजी के जरिए 53 लाख से ज्यादा की वेल्थ बनी। यही है सुरक्षा और ग्रोथ के कॉम्बिनेशन की असली ताकत। तो सवाल ये है कि ये स्ट्रेटेजी आखिर काम क्यों करती है? इसका सबसे बड़ा कारण है ये निवेश से इमोशंस को, मतलब डर और लालच को बाहर कर देती है। जब बाजार गिरता है तो हमें अपनी एसआईपी बंद करने की टेंशन नहीं होती, क्योंकि उसे फिक्स्ड इनकम प्लान से पैसा मिल रहा होता है। ये अनुशासन को ऑटोमेटिक बना देती है। इस स्ट्रेटेजी को अपनाते हुए कुछ बातें हमेशा याद रखनी है। पहली, फिक्स्ड प्लान स्थिरता के लिए है। ये बाजार के रिटर्न की जगह नहीं ले सकता। दूसरी, एसआईपी में धैर्य रखना जरूरी है। ये एक लंबी अवधि का खेल है। और सबसे जरूरी नियम, जब बाजार गिरे तो घबराकर अपनी एसआईपी कभी ना रोकें, क्योंकि असल में वही सबसे सस्ता खरीदने का सबसे अच्छा मौका होता है। तो आखिर में बस इस एक बात को याद रखना है, असली दौलत सिर्फ ऊंचे रिटर्न के पीछे भागने से नहीं बनती, बल्कि एक स्मार्ट स्ट्रक्चर, एक अनुशासित सिस्टम बनाने से बनती है, जो समय के साथ चुपचाप हमारे लिए काम करता रहे। आपल्यापैकी अनेकांना रिटायरमेंटसाठी पैसे तर वाचवायचे असतात, पण शेअर मार्केटच्या जोखमीची भीती वाटते, नाही का? मग जास्त परतावा पण हवा आणि गुंतवणूक सुरक्षितही हवी। या दोन्ही गोष्टी एकत्र कशा साधायच्या? आज आपण एका अशाच हायब्रिड स्ट्रॅटेजी बद्दल बोलणार आहोत, जी नेमकं हेच देण्याचं वचन देते। विचार करा की बाजारातली जोखीम न घेता, म्हणजे रिस्क फ्री राहूनही जर मोठी संपत्ती तयार करता आली तर कसं वाटेल? ही हायब्रिड स्ट्रॅटेजी नेमकं हेच कसं करता येईल याचा एक मार्ग दाखवते। ही आयडिया खरं तर खूपच सोपी आहे। यात सुरक्षा आणि ग्रोथ, म्हणजे सेफ्टी आणि वाढ, या दोन्हींचा एक मस्त मेळ साधला जातो। कल्पना करा की तुमची मूळ गुंतवणूक एका सुरक्षित ठिकाणी ठेवली आहे आणि फक्त त्यातून मिळणारं उत्पन्न तुमच्यासाठी जास्त परतावा मिळवण्यासाठी बाजारात काम करते। तर बघा, इथे प्रत्येक गोष्टीचं काम ठरलेलं आहे। एकीकडे जे फिक्स्ड रिटर्न इन्स्ट्रुमेंट आहे ते तुमच्या गुंतवणुकीसाठी एका सुरक्षा कवचासारखं काम करतं, आणि दुसरीकडे एसआयपी बाजारातल्या संधींचा फायदा घेऊन तुमची संपत्ती वाढवण्याचं काम करते। पण मग प्रश्न हा येतो की हे फिक्स्ड रिटर्न इन्स्ट्रुमेंट म्हणजे नक्की आहे तरी काय? चला बघूया या आकर्षक योजनेमागे नक्की कोणतं फायनान्शियल प्रॉडक्ट लपलेलं आहे। तर या स्ट्रॅटेजीच्या केंद्रस्थानी आहे
बजाज अलियांस लाईफ एस नावाची एक खास जीवन विमा बचत योजना. आता हे थोडं टेक्निकल वाटेल, पण सोप्या भाषेत सांगतो. ही एक नॉन लिंक्ड योजना आहे, म्हणजे ती थेट शेअर मार्केटशी जोडलेली नाहीये. त्यामुळे बाजाराच्या चढ उतारांचा यावर थेट परिणाम होत नाही. आणि ही एक पार्टिसिपेटिंग योजना आहे. याचा अर्थ विमा कंपनीच्या नफ्यामधून तुम्हाला बोनस मिळण्याची शक्यता असते. थोडक्यात काय, तर हे संरक्षण आणि बचत यांचे एक कॉम्बिनेशन आहे. चला आता जरा खोलात शिरूया आणि बघूया की ही स्ट्रॅटेजी नक्की काम कशी करते. म्हणजे ही विमा योजना आपल्या SIP ला नक्की कशी आणि किती पैसे पुरवते, चला पाहूया. या योजनेचं सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा अर्ली इन्कम हा ऑप्शन. नावाप्रमाणेच या पॉलिसीच्या पहिल्या वर्षापासूनच तुम्हाला इन्कम मिळायला सुरुवात होते आणि हेच इन्कम आपल्या SIP गुंतवणुकीसाठी इंधनासारखं काम करतं. आणि हे इन्कम 2 भागांमध्ये मिळतं. पहिला भाग आहे गॅरंटीड इन्कम, जी एक ठरलेली निश्चित रक्कम असते. आणि दुसरा भाग आहे कॅश बोनस, जो कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून असतो, म्हणजे तो कमी जास्त होऊ शकतो. आणि हे दोन्ही इन्कम एकत्र करून दर महिन्याला तुमच्या म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवले जातात. हेच या स्ट्रॅटेजीचं मुख्य सूत्र आहे. आता जरा या आकड्यांकडे लक्ष द्या, कारण इथेच या स्ट्रॅटेजीची ताकद दिसते. दोन्ही ठिकाणी एकूण 60 लाख रुपये गुंतवले आहेत. पहिल्या पर्यायात म्हणजे फक्त एस वेल्थ योजनेत अंदाजे 1.5 कोटींचा निधी तयार होतो. पण दुसऱ्या आपल्या हायब्रिड पर्यायात एस योजनेतून 63 लाख आणि SIP मधून तब्बल 1,12,00,000 रुपये तयार होतात. म्हणजे एकूण निधी होतो 1,75,00,000 रुपये. हा निधी पहिल्या पर्यायापेक्षा जवळपास 20% जास्त आहे. आणि या योजनेचं सगळ्यात मोठं सुरक्षा कवच म्हणजे गोल प्रोटेक्शन बेनिफिट. समजा दुर्दैवाने पॉलिसी धारकाचा मृत्यू झालाच तर भविष्यातले सगळे प्रीमियम माफ होतात आणि कुटुंबाला उत्पन्न मिळणं सुरूच राहतं. म्हणजेच पॉलिसी धारक नसतानाही त्यांचं आर्थिक ध्येय पूर्ण होतं. आता हे सगळं ऐकून तो खूपच छान वाटतंय, बरोबर? पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असतेच. मग फायनान्शियल एक्सपर्ट्स यावर टीका का करतात? चला त्यांचं काय म्हणणं आहे तेही समजून घेऊया. तज्ज्ञांचं सरळ म्हणणं आहे ही योजना महागडी, अपारदर्शक आणि अकार्यक्षम आहे. पण ते असं का म्हणतात? या टीकेमागे नक्की कोणती कारणं आहेत? तज्ज्ञांच्या मते यात विमा आणि गुंतवणूक एकत्र केल्यामुळे अनेक प्रकारचे छुपे खर्च येतात, जसे की प्रीमियम ॲलोकेशन चार्ज, पॉलिसी ॲडमिन चार्ज, आणि यामुळे आपला परतावा कमी होतो. शिवाय यात म्युच्युअल फंडांसारखी पारदर्शकता नसते आणि मिळणारा परतावा बऱ्याचदा महागाईलाही मात देऊ शकत नाही. तर इथे 2 चित्र अगदी स्पष्ट दिसत आहेत. एकीकडे कंपनीचं आकर्षक वचन आहे, जिथे सुरक्षितता आणि वाढ एकत्र मिळतात. आणि दुसरीकडे तज्ज्ञांचा इशारा आहे की जास्त खर्च, कमी पारदर्शकता आणि अनिश्चित परताव्यामुळे हे महागात पडू शकतं. मग आता काय करायचं? चला या दोन्ही बाजूंचा विचार करून आपण एका निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. तर आपल्यासमोर 2 मार्ग आहेत. एक आहे हायब्रिड स्ट्रॅटेजी, जी तुम्हाला एक प्रकारची शिस्त लावते आणि ध्येयाला संरक्षण देते, पण त्यासाठी जास्त किंमत मोजावी लागते. आणि दुसरा मार्ग आहे स्वतंत्र स्ट्रॅटेजी, म्हणजे साधा टर्म प्लॅन आणि वेगळी SIP. यात खर्च कमी असतो, पारदर्शकता जास्त असते, पण यासाठी तुम्हाला स्वतःहून शिस्त पाळावी लागते. आणि तज्ज्ञांचा सल्ला अगदी स्पष्ट आहे. जीवन विमा स्वतंत्र आणि शुद्ध ठेवा. ध्येय आणि गुंतवणुकीची साधनं एकत्र करू नका. आणि शेवटी प्रश्न हाच उरतो की या पॅकेज केलेल्या सोयीसाठी जास्त किंमत मोजणं योग्य आहे की खरी संपत्ती साधेपणाने आणि कमी खर्चातच तयार होते? याचा निर्णय प्रत्येकाच्या आर्थिक ध्येयांवर आणि स्वभावावर अवलंबून आहे. आणि पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. फायनान्स जर्नी विथ जयशूर शेअर केलेला कंटेंट फक्त शिक्षण आणि जागरूकतेसाठी आहे. म्युच्युअल फंड आणि बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. भूतकाळातील परतावा भविष्यातील कामगिरीची हमी देत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी योजनेशी संबंधित कागदपत्रे वाचा आणि आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. शेअर बाजारात पैसे गुंतवायला भीती वाटते, पण त्याच वेळी चांगला परतावाही हवाय. अनेकांना वाटतं की सुरक्षितता आणि चांगली वाढ ह्या दोन्ही गोष्टी एकत्र मिळूच शकत नाहीत. पण आज आपण एक अशी स्मार्ट स्ट्रॅटेजी पाहणार आहोत जिथे हे शक्य आहे. चला तर मग बघूया कशी. फक्त 10 वर्षांची शिस्त आपल्या रिटायरमेंटचं चित्र पूर्णपणे बदलून टाकू शकते. बहुतेक गुंतवणूकदार याच चक्रात अडकतात. फक्त SIP केली तर बाजाराच्या चढ उतारांची भीती वाटते
आणि फक्त फिक्स्ड रिटर्न मध्ये अडकून राहिलो तर संपत्ती इतकी हळू वाढते की महागाईच तिला हरून टाकते. मग करायचं काय? तर मग प्रश्न हा आहे, यावर काही स्मार्ट उपाय आहे का? असा काही मार्ग जो आपल्याला बाजाराच्या जोखमीपासून वाचवेल आणि चांगली संपत्ती निर्माण करायला मदत करेल? हो, नक्कीच आहे. आणि त्याचं नाव आहे स्मार्ट कॉम्बिनेशन स्ट्रॅटेजी. हे एक असं हायब्रिड मॉडेल आहे जिथे आपण सुरक्षिततेला आणि वाढीला अगदी हुशारीने एकत्र आणतो. चला, हे नेमकं कसं काम करतं ते समजून घेऊया. ही स्ट्रॅटेजी फक्त 2 सोप्या पायऱ्यांमध्ये काम करते. स्टेप 1, आधी एका फिक्स्ड रिटर्न देणाऱ्या पर्यायामध्ये गुंतवणूक करून आपला पाया मजबूत आणि सुरक्षित करायचा. आणि स्टेप 2, त्या गुंतवणुकीतून जे काही उत्पन्न मिळेल त्याला थेट एका चांगल्या SIP मध्ये गुंतवायचं. म्हणजे काय? तर एका गुंतवणुकीतून दुसऱ्या गुंतवणुकीला ताकद द्यायची. आता ह्यातली जी पहिली गुंतवणूक आहे ना, म्हणजे फिक्स्ड इन्कम प्लॅन, त्याची भूमिका खूपच महत्वाची आहे. ती आपलं मूळ भांडवल तर सुरक्षित ठेवतेच, पण एक नियमित उत्पन्नही तयार करते. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जेव्हा शेअर बाजार गडगडतो तेव्हा हाच प्लॅन एका शॉक ॲब्झॉर्बर सारखं काम करतो आणि आपल्या SIP ला जिवंत ठेवतो. जर अशा प्रॅक्टिकल आयडियाज आपल्याला आवडत असतील तर फायनान्स जर्नी विथ जयेशला नक्की सबस्क्राईब करा. चला, आता कागदावरची गोष्ट बाजूला ठेवून हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते बघूया. यासाठी आपण एक रिअल लाईफ केस स्टडी घेऊया. बजाज लाईफ एस योजनेचं उदाहरण घेऊन आपण हे समजून घेऊया. समजा ह्या योजनेत 12 वर्षांच्या काळात आपण एकूण 11,98,000 रुपयांची गुंतवणूक केली. ही झाली आपली मूळ रक्कम, या संपूर्ण स्ट्रॅटेजीचा पाया. आता या गुंतवणुकीतून आपल्याला मिळतं काय? तर एक उदाहरण म्हणून 8% परतावा गृहीत धरला तर यातून दरवर्षी सुमारे 41,885 रुपयांचं उत्पन्न मिळू शकतं. यामध्ये 16,754 रुपये गॅरंटीड उत्पन्न आणि साधारण 25,131 रुपये नॉन गॅरंटीड बोनस असू शकतो. आणि जेव्हा हा प्लॅन मॅच्युअर होईल तेव्हा यातून मिळणारी एकूण रक्कम असू शकते जवळपास 38,40,000 रुपये. आणि लक्षात घ्या, या रकमेवर बाजाराच्या चढ उतारांचा थेट परिणाम होत नाही. ही रक्कम बऱ्यापैकी सुरक्षित आहे. ही तर झाली पायाची गोष्ट. पण आता आपण वळूया आपल्या खऱ्या वेल्थ इंजिनकडे, जे आपल्या संपत्तीला वेगाने पुढे घेऊन जाईल. आता आपण काय करणार? तर फिक्स्ड प्लॅन मधून जे वार्षिक उत्पन्न मिळालं त्यातूनच दरमहा साधारण 3,500 रुपयांची SIP सुरू करणार. म्हणजे पगाराला हात लावायची गरजच नाही. ही SIP आपण पुढची 10 वर्ष चालू ठेवली आणि त्यावर सरासरी 12% वार्षिक परतावा अपेक्षित धरला तर काय होईल? बघा, या 10 वर्षांमध्ये आपली एकूण गुंतवणूक होईल 4,20,000 रुपये. पण चक्रवाढीच्या जादूमुळे त्याचं भविष्यातील मूल्य वाढून होईल तब्बल 8,10,000 रुपये. म्हणजे जवळजवळ दुप्पट. हीच तर आहे शिस्तबद्ध गुंतवणुकीची ताकद. थांबा, अजून एक गंमत आहे. जर आपण SIP ची रक्कम फक्त 10% वाढवली, ज्याला स्टेप-अप SIP म्हणतात, तर काय होऊ शकतं? तर हाच निधी वाढून थेट 13 ते 15 लाख रुपयापर्यंत जाऊ शकतो. विचार करा, एका छोट्याशा बदलाने किती मोठा फरक पडतो. चला, आता या दोन्ही गुंतवणुकींना एकत्र आणूया आणि बघूया की 10 वर्षांच्या या प्रवासाखेरीज आपल्या संपत्तीचं एकूण चित्र कसं दिसतं. आणि हा आहे तो जादुई आकडा. फिक्स प्लॅन मधून मिळालेले 30.4 लाख आणि स्टेप-अप SIP ने तयार केलेले 15 लाख. दोन्ही एकत्र केले तर आपला एकूण निधी पोहोचतो तब्बल 53 लाख रुपयांवर. हे आहे स्थिरता आणि वाढ यांच्या स्मार्ट कॉम्बिनेशनचं परफेक्ट उदाहरण. ही स्ट्रॅटेजी इतकी यशस्वी का ठरते? कारण सोपं आहे. एक, आपल्या SIP साठी पैसा पगारातून नाही तर दुसऱ्या गुंतवणुकीतून येतो. 2, बाजारात घसरण झाली तरी आपण घाबरून SIP बंद करत नाही. आणि 3, आपण भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेत नाही. ही एक प्रकारे इमोशन फ्री इन्व्हेस्टिंग आहे. जर आपल्याला ही अशीच एक पर्सनलाइज योजना हवी असेल तर कॉमेंटमध्ये रिटायरमेंट असं लिहा. ही स्ट्रॅटेजी खरंच खूप चांगली आहे, पण कोणतीही गुंतवणूक करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. चला, आता काही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देऊया. हे 4 नियम कायम लक्षात ठेवा. पहिलं, फिक्स्ड प्लॅन हा पोर्टफोलिओचा एक भाग आहे, तो इक्विटीचा पर्याय नाही. दुसरं, SIP ही लॉंग टर्मसाठी असते, किमान 10-15 वर्ष तरी संयम ठेवावा लागतो. तिसरं, बाजार पडल्यावर SIP थांबवणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. आणि चौथं,
गरजेपेक्षा जास्त विमा घेणं टाळा. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, संपत्ती म्हणजे फक्त हाय रिटर्न्स मिळवणं नाही, तर आपल्या गुंतवणुकीची एक स्मार्ट रचना तयार करणं आहे. कारण एक चांगली रचनाच आपल्याला दीर्घकाळात सुरक्षित आणि श्रीमंत बनवते. जर आपल्यालाही अशाच प्रकारे आर्थिक नियोजन करायचं असेल, गुंतवणुकीच्या नवनवीन स्ट्रॅटेजीज शिकायच्या असतील, तर फायनान्स जर्नी विथ जयेशला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. आपल्याला जर यावर अधिक माहिती हवी असेल, आपल्या गरजेनुसार काही कॅल्क्युलेशन्स हवी असतील किंवा वैयक्तिक सल्ला हवा असेल, तर आमच्याशी कधीही संपर्क साधू शकता. आपला आर्थिक प्रवास अधिक चांगला करण्यासाठी मदत करायला आम्हाला नक्कीच आवडेल. फायनान्स जर्नी विथ जयेशवर दिलेली माहिती केवळ शिक्षण आणि जागरूकतेच्या उद्देशाने आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. भूतकाळातील परतावा भविष्यातील कामगिरीची हमी देत नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा आणि आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या.